ही दोन महत्त्वाची दृश्य सध्या तुम्ही पाहताय। एकतर सीएसएमटी रेल्वे स्थानकावर जमलेले सगळे आंदोलनकर्ते रेल्वे ट्रॅकवर उतरण्याचा प्रयत्न, त्यांना विनवणी केली जाते अशा प्रकारे ट्रॅकवर उतरू नका। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी रेल्वे स्टेशनवर दिसून येते आहे, प्लॅटफॉर्मवर दिसून येते। तर जरांगेंची वैद्यकीय तपासणी दुसऱ्या बाजूला सुरू आहे। डॉक्टरांचं पथक आलेलं आहे, त्यांची शुगर टेस्ट सध्या झालेली आहे, बीपी सुद्धा चेक झालेला आहे। डॉक्टरांचं पथक त्यांच्या आरोग्याची तपासणी करून आता निघालेलं आहे। तर आजपासून पाणी सुद्धा जरांगेंनी सोडणं असल्याचा त्यांनी निर्धार केलेला होता आणि त्यानुसार सकाळपासून त्यांनी पाण्याचा घोटही घेतलेला नाहीये। गेल्या 3 दिवसांपासून त्यांचं अन्नाविना उपोषण सुरू होतं, आज पाण्याविना उपोषण सुरू आहे। सीएसएमटी रेल्वे स्टेशनमध्ये आंदोलनकर्ते जमलेले आहेत, ट्रॅकवर सातत्यानं उतरण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना आवर घातला जातो आहे। आणि रेल्वे पोलीस फोर्सचे सुद्धा या ठिकाणी जवान आहेत, पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा मोठी कुमक आहे। त्याचप्रमाणे आंदोलनकर्त्यांचे जे नेतृत्व या ठिकाणी करतात ते सुद्धा सातत्यानं बाहेर बाजूला व्हा अशा प्रकारे सूचना देतात। तर आज सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा दृश्य पाहायला मिळतात। लोक ट्रेनची वाट बघतात। आज लोकलचं वेळापत्रक सुद्धा या आंदोलनामुळे आज विस्कळीत झालेलं आहे। सकाळीच आपण मध्य रेल्वेच्या पीआरओंबरोबर बोललो आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं की आज रेल्वे थोड्या उशिरानं चालतील आणि त्यानुसार सर्व मुंबईकरांना आणि मराठा आंदोलकांना सुद्धा आवाहन केलेलं होतं। रेल्वेमध्ये चढताना रेग्युलर नेहमीचे प्रवासी नसल्यामुळे व्यवस्थित चढणं उतरणं होणं गरजेचं आहे। कुठेही अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलिसांची मोठी कुमक आज सर्वच रेल्वे स्टेशन्सवर ठेवण्यात आली होती। मात्र रेल्वेचं वेळापत्रक सध्या विस्कळीत झालेलं दिसतंय, कारण ठिकठिकाणी प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारे प्रतीक्षा केली जाते रेल्वेची। अनेक सामान्य मुंबईकर ज्यांचं रोजचं प्रवासाचं हे महत्त्वाचं साधन आहे आणि म्हणूनच त्याला खरं तर मुंबईची जीवनवाहिनी म्हटलं जातं। आज ही जीवनवाहिनी सीएसएमटी रेल्वे स्टेशनजवळ ठप्प करण्यात आली। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनकर्ते उतरलेले आहेत ट्रॅकवर, या ठिकाणी त्यांना बाजूला करण्याचं काम सुरू आहे। तर अशा रेल्वेची सध्या वाट पाहिली जाते आहे। रिपोर्ट कधीपर्यंत येईल सर? काय सर रिपोर्ट कधीपर्यंत येईल सर? रिपोर्ट कधीपर्यंत येईल? आता बघूया, रिपोर्ट आल्यावर तरी पण 2 तास 4 तास काय बघू संध्याकाळी एवढं। ओके। ज्या डॉक्टरांनी आता जरांगेंची तपासणी केली त्या डॉक्टरांची प्रतिक्रिया मिळवण्याचा माध्यमांकडून प्रयत्न होत होता। रिपोर्ट नेमका काय आहे, जरांगेंची तब्येत नेमकी काय सांगते हे विचारण्याचा प्रयत्न केला जात होता। मात्र डॉक्टरांनी सांगितलं संध्याकाळपर्यंत याचे रिपोर्ट्स येतील। तर ही दृश्य आपण पाहतोय ही सीएसएमटी रेल्वे स्थानकावरची आहेत। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते, छत्री उघडलेली आहे, आंदोलक या ठिकाणी घोषणाबाजी करतात, हलगीचा नाद सुरू आहे आणि सकाळी 7 वाजल्यापासून अशाच प्रकारची दृश्य सातत्यानं सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळतात। मोठे जथ्थेच्या जथ्थे मराठा आंदोलकांचे या ट्रेनमधून येत आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी आधीच थांबलेले अनेक मराठा आंदोलक आहेत। त्यामुळे एक प्रकारे इथल्या व्यवस्थेवरचा रेल्वे स्टेशनवरचा सगळा ताण वाढलेला पाहायला मिळतोय। तर बाहेरच्या बाजूला ज्या ठिकाणून सामान्य मुंबईकर बाहेर पडतात ऑफिसला जाण्यासाठी ते सर्व रस्ते आता बंद आहेत। या ठिकाणची वाहतूक सुद्धा पूर्ण बंद आहे। तर कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी या सर्व परिस्थितीवर सीएसएमटी भागामध्ये लक्ष ठेवून आपण थेट जाऊया कृष्णातकडे, जाणून घेऊया काय परिस्थिती आहे। कृष्णात मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक सध्या सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर आहेत, बाहेरच्या बाजूला सुद्धा तेवढीच मोठी संख्या आहे। काय सगळे हे चित्र दिसतंय? सध्या सीएसएमटीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमा झालेले आहेत। म्हणजे गेल्या 3 दिवसापासून आंदोलक जमा झालेले आहेत। म्हणजे गेल्या 3 दिवसापासून आंदोलक या ठिकाणी होतेच, परंतु आज अत्यंत आक्रमक झालेले आंदोलक पाहायला मिळाले। काही आंदोलक हे
ट्रॅकवर उतरले आणि काही ट्रेन जे आहेत बंद पडले होते. काही वेळ ही ट्रेन जी आहे त्या बंद पडले होते. त्यामुळं या ठिकाणी कृष्णात काय नेमकी परिस्थिती काय सध्या प्लॅटफॉर्मवरची? कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे आणि तर आज मराठा आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये CSMTवर दिसते आणि त्यामुळे अर्थातच रेल्वे स्टेशनवरचा सगळा ताण वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. CSMT रेल्वे स्टेशनवर आंदोलकांची हुल्लडबाजी सुरू आहे. इतका वेळ हलगीच्या नादावर इथे नाच करत होते, घोषणाबाजी करत होते, मोठमोठे पोस्टर्स त्यांच्या हातात आहेत. वेगवेगळ्या ठिकाणहून अनेक मराठा आंदोलक या ठिकाणी आता पोहोचतात. वेगवेगळ्या रेल्वेमधून, लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून सुद्धा येतात. त्याचप्रमाणे लोकलमधून ज्या ठिकाणी वाशीमध्ये सर्व रोखून दिलेले त्या ठिकाणी रेल्वेनं पुढे येतात आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये आता ही संख्या वाढत चालली आहे. आझाद मैदानावर मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी अन्न पाणी सोडले, तर बाहेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक आपल्याला पाहतात. तीन महत्त्वाच्या सध्या घडामोडी राज्यामध्ये घडतात. एकतर वर्षा निवासस्थानावरची बैठक आता संपलेली आहे, त्यामुळे आता जरांगेंकडे प्रस्ताव जाण्याची शक्यता आहे शासनाकडून. दुसरी महत्त्वाची घडामोड ती म्हणजे जरांगे पाटील यांच्या तब्येतीची नुकतीच डॉक्टरांनी येऊन तपासणी केली. वैद्यकीय तपासणी त्यांची झालेली आहे. यामध्ये त्यांची ब्लड शुगर चेक केली आहे, BP चेक केलेला आहे आणि संध्याकाळपर्यंत त्यांचा हा सगळा रिपोर्ट पुढे येईल असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. तर इकडे CSMT रेल्वे स्टेशनवर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलकांची ही सगळी गर्दी जमलेली आहे. या सगळ्या परिस्थितीवर आता तोडगा नेमका कसा निघतोय हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. त्यात मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका नुकतीच दाखल झाली आहे. तातडीची सुनावणी हायकोर्टामध्ये या याचिकेवर होणार असल्याचं कळत आहे आणि एमी फाउंडेशननं ही याचिका दाखल केलेली आहे. या आंदोलनाचा त्रास मुंबईकरांना कशासाठी अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि हे आंदोलन बेकायदेशीर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा याचिकाकर्त्यांचे वकील कशा पद्धतीने नेमकं आता कोर्टामध्ये हे सगळं म्हणणं सादर करतात आणि यावर कोर्टाचं काय नेमकं म्हणणं आहे हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता वर्षावरच्या बैठकीमध्ये काय नेमका प्रस्ताव तयार झाला आहे तो जरांगेंकडे जाणार आहे, याकडे आपलं लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे CSMT रेल्वे स्थानकावर जी आता अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, तर मोठ्या संख्येनं मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात. तर वेगवेगळ्या स्टेशन्सवर सुद्धा रेल्वेची प्रतीक्षा करत असलेले सामान्य मुंबईकर आपल्याला पाहायला मिळतात. कुर्ला स्टेशनवरची ही दृश्य आहेत, अजूनही रेल्वेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आज पूर्णपणे रेल्वेचं वेळापत्रक हे विस्कळीत झालंय. जाऊया पुन्हा एकदा कृष्णात पाटील जोडले गेलेत. कृष्णात, काय नेमके तुझ्याकडे अधिकचे तपशील आहेत या सगळ्या संदर्भातले? CSMT परिसरामध्ये आपण आहोत. CSMTच्या या सर्व स्टेशनवर अशा प्रकारे मराठा आंदोलकांची गर्दी झालेली आहे पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं या रेल्वे स्टेशनवर मराठा आंदोलक जमलेले आहेत. काही वेळापूर्वी एक ट्रेन देखील रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, परंतु ट्रेनचे आता जी वाहतूक व्यवस्था रेल्वेची आहे ती व्यवस्थित सुरू आहे. मोठ्या संख्येनं या संपूर्ण रेल्वे स्टेशनवर मराठा आंदोलक जमा झालेले आहेत. मुळात कोणतंही नियंत्रण जे आहे ते त्यांच्यावर नाही आहे, कारण आंदोलन हाताबाहेर जाते की काय अशा प्रकारची एक शंका उपस्थित केली जात आहे. आणि मनोज जरांगे यांनी या ठिकाणी आवाहन करून देखील
मराठा आंदोलकांना सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारे वाहतूक व्यवस्थेला अडचण करू नका, त्याचबरोबर कुठेही मुंबईकरांना अडचण करू नका. त्यामुळं नक्कीच या संपूर्ण परिसरामध्ये अशा प्रकारे ही वाहतूक व्यवस्था रोखण्याचा प्रयत्न रेल्वे रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु नंतर रेल्वे सुरळीत करण्यात आल्या आणि एकंदरीत सर्व रेल्वे स्टेशनवर सध्या गदारोळाचं वातावरण आहे. आणि नक्कीच या प्रकारामुळं मनोज जरांगे आता नेमकी आपली भूमिका काय मांडतात ते देखील महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी वारंवार सांगितलं होतं की मुंबईकरांना त्रास होईल, अशा प्रकारे काही करू नका. आणि काही आंदोलक जे आहेत ते मात्र अशा प्रकारे आंदोलन करताना दिसून येत आहेत. काही ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आणि याचाच परिणाम जो आहे तो या ठिकाणी मराठा आंदोलक काही ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अगदी कृष्णात, आज तुझ्या मागे जी CSMTमध्ये गर्दी आहे ती सगळी मराठा आंदोलकांची आहे. यामध्ये आज मुंबईकर, जो सामान्य मुंबईकर नेहमी रेल्वे वाहतूक जी त्याची खरं तर जीवनवाहिनी आहे, रेल्वेने प्रवास करतो, हा मुंबईकर या गर्दीमध्ये तुला कुठे दिसतोय का? काय त्यांच्या दृष्टीनं आज हे सगळं वातावरण आहे? नाही, सर्वसामान्य मुंबईकर आहेत ते प्रवास करत आहेत. काही वेळापूर्वी थोडी बहुत रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था जी आहे ती बंद पाडण्यात आलेली नाही. केवळ मराठा आंदोलक घोषणाबाजी करत आहेत, परंतु सामान्य मुंबईकरांची वाहतूक व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी कुठेही त्यांना ती सुरळीत राहिलेली आहे, त्या ठिकाणी पाहायला मिळते. खाली बस बंद कर. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या CSMT रेल्वे स्टेशनवर आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता गर्दी झालेली आहे. मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं आता CSMT रेल्वे स्टेशनवर दिसतात. वेगवेगळ्या रेल्वेमधून आणखी काही मराठा आंदोलन या ठिकाणी येऊन त्यांना भेटतात आणि ही संख्या अधिक आता वाढत चालल्याचं पाहायला मिळते. तिकडे जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. अन्न पाणी त्यांनी सोडलेलं आहे आणि त्यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे. जीवाची बाजी त्यांनी लावलेली आहे. तेव्हा आता सरकारकडून काय नेमका प्रस्ताव जरांगे पाटलांकडे येतोय हे बघायचं आहे. नुकतंच डॉक्टरांचं एक पथक येऊन वैद्यकीय तपासणी करून गेलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीसंदर्भातलं एक लवकरच मेडिकल बुलेटिन किंवा त्यांच्या तब्येतीविषयी माहिती लवकरात लवकर कळेलच. आणि त्याचप्रमाणे तिसरी महत्त्वाची घडामोडी या क्षणाची ती म्हणजे कोर्टामध्ये, हायकोर्टात एक याचिका दाखल झाली आहे. मुंबईकरांना, सामान्य मुंबईकरांना या आंदोलनामुळे कसं वेठीस धरलेलं आहे आणि मुंबईकरांना काय याचा त्रास, अशा प्रकारची याचिका दाखल झालेली आहे. आणि या क्षणाची एक पुढे मोठी बातमी येते आणि ही बातमी या आंदोलनासंदर्भातली हायकोर्टातून येते आहे. तर हायकोर्टमध्ये या संदर्भातली काय नेमकी घडामोड घडली आहे, एक मोठी बातमी या क्षणाची. इकडे आंदोलक मोठ्या संख्येनं वाढू लागलेले आहेत. थेट रेल्वे रुळावर उतरून गोंधळ घालतात. तर हे आंदोलन आता हाताबाहेर चाललंय की काय, अशी सगळी परिस्थिती आहे. जरांगे पाटील तिकडे उपोषणाला बसलेले आहेत.